विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे आणि याचा जो परिणाम आहे तो सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यात दिसून आलाय। कारण काल जर पाहिलं तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी शहरात तब्बल 47.1 अंश इतकं तापमान जे आहे ते नोंदवण्यात आलं आणि याच्याच खालोखाल चंद्रपूर शहरामध्ये 44.8 इतकं उच्चांकी तापमान जे आहे ते काल नोंदविण्यात आलं। विशेष म्हणजे ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर शहराचे जे तापमान होतं हे कालचं या मोसमातलं उच्चांकी तापमान होतं। सर्वात जास्ती तापमान काल नोंदण्यात आलं होतं। विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वातावरणातल्या बदलामुळे इतकं उच्चांकी तापमान जे आहे ते नोंदवण्यात आलं नव्हतं आणि त्यामुळे लोकांना एकदम उन्हाचा हा त्रास जो आहे तो जाणवू लागला आहे। म्हणजे सकाळ झोपेतून तुम्ही उठल्याबरोबर असं वाटतं की तुम्हाला दुपार झालेली आहे आणि हाच जे उन्हाचा तडाखा आहे हा दिवसभर सहन करत लोकांना आपलं काम करावं लागत आहे। चंद्रपूरची भौगोलिक स्थिती जर पाहिली तर चंद्रपूर शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहे, यासोबतच उद्योग आहे, पॉवर प्लांट आहे ज्याला आपण औष्णिक प्रकल्प म्हणतो आणि याचा एक कंबाईन इफेक्ट म्हणून चंद्रपूरचं जे तापमान आहे ते मोठ्या प्रमाणात वाढतं आणि ब्रह्मपुरी शहर जे आहे याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दगड आहे। कुठे तरी याचा जो इम्पॅक्ट आहे तो त्या शहरावर होतो आणि त्यामुळे ब्रह्मपुरी शहराचं तापमान जे आहे ते देखील काल 47 अंश इतकं उच्चांकी जे आहे ते दाखवण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे या शहरांचं तापमान इतकं दाखवण्यात येत असलं तरी वास्तविक जर पाहिलं तर या सर्वाचा जो इम्पॅक्ट आहे किंवा दाहकता आहे ती तापमान दर्शक यंत्रामध्ये जितकी दाखवली जाते त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे आणि हवामान खात्याने येणाऱ्या 2 ते 3 दिवस विदर्भामध्ये विशेषतः चंद्रपूर, यवतमाळ यासारखे जे जिल्हे आहे या ठिकाणी उन्हाचा तडाखा हीट वेव्ह ज्याला म्हणतो ती कायम राहण्याची आणि चंद्रपूरचं तापमान 45 अंशाच्या वर देखील जाण्याची शक्यता जी आहे ती दर्शवलेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी लोकांना आता सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।